नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली 150-200 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी ओपन झालेलं. त्याचं रिझन होतं काल मार्केट रिकवर झालं लोअर लेवलवरून, कारण इराण सीजफायरसाठी तयार आहे आणि कायमस्वरूपीचं सीजफायर या पद्धतीचं डील आणि ॲग्रीमेंट करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे असं इराणकडून काल दुपारच्या 17मध्ये स्टेटमेंट आल्यानंतर निफ्टीला चांगली रिकव्हरी आली. काल मात्र ट्रम्प यांनी रात्री मात्र त्या इराणच्या ट्विटला जे काही स्टेटमेंट आलं त्याला दुजोरा दिला नाही. उलट इराणवर आणखी मोठ्या पद्धतीनं हल्ला येणाऱ्या 24 तासांमध्ये केला जाईल आणि बऱ्यापैकी त्यांचे पेट्रोकेमिकल प्लांट्स आणि इतर गोष्टी उद्ध्वस्त केल्या जातील आणि खूप मोठा हल्ला इराणवर आम्ही येणाऱ्या 24 तासांमध्ये करणार आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट आले. जर इराणनं आमचं ऐकलं नाही, स्ट्रेट ऑफ हॉर्मझ ओपन केला नाही आणि अमेरिका ज्या पद्धतीनं म्हणतोय त्या पद्धतीनं डील केलं नाही तर इराणवर आज आम्ही मोठा हल्ला करणार अशा पद्धतीचं काल रात्री स्टेटमेंट आल्यामुळं मार्केट जे आहे आपलं ते मायनसमध्ये ओपन झालं. एवढा डावजोनसुद्धा किरकोळ मायनसमध्ये राहिले. त्यानंतर मग ओव्हरऑल मार्केट थोडंसं कन्फ्यूज होतं आज सकाळी ओपनिंग येताना की ट्रम्प एकीकडे धमकी अजूनही देतात, इराण चर्चेला तयार आहे, पण ट्रम्प यांनी तसं काही चर्चेला तयार आहे किंवा डील होणार आहे याचं कोणतेही स्टेटमेंट दिलं नाही. त्यामुळे मार्केट थोडंसं कन्फ्यूज, त्यामुळे एक निगेटिव्ह ओपनिंग दिलं. पण मार्केट कुठंतरी एक रिकव्हरी व्हायला प्रयत्न करत आहेत. मी मागेही म्हटलं व्हिडिओमध्ये, मार्केटला जर डिटरमाइंड झाले की बाबा आपण एनर्जी सिक्युरिटी केली आहे, जसं आपलं स्टेट ऑफ हॉर्मझ भारतासाठी ओपन आहे, बऱ्यापैकी ऑइल टँकर्स आपल्याकडे येतात, LPGचे टँकर्स येतात आणि बऱ्यापैकी आपण एनर्जी क्रायसिसवर विजय मिळवत आहे. एनर्जी क्रायसिसमधून आपण बऱ्यापैकी मार्ग काढलेला आहे या वॉरमध्ये सुद्धा. त्यामुळे थोडंसं मार्केट कुठंतरी स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करते आहे. कारण जर एनर्जी सिक्युरिटी आपल्याला झाली तर मार्केटची फारशी काळजी मार्केटला नाही आहे क्रूड ऑइलच्या दराची. फक्त क्रूड ऑइलचा पुरवठा आणि LPGचा पुरवठा होणं महत्त्वाचं आहे इकॉनॉमीसाठी. रेट भले क्रूड ऑइलचे जादा असले तरी सध्या मार्केटला त्याची काळजी नाही आहे आणि त्यामुळे मार्केट कुठंतरी स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करते. पण शेवटी स्टेट ऑफ हॉर्मझ फुल्ली ओपन होणं, क्रूड ऑइलचे दर खाली येणं आणि अमेरिका आणि इराणची डील होणं हे मार्केटसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मार्केट रिकव्हरी पण करते होप्सनं की आज ना उद्या डील होईल, कारण इराण चर्चेला तयार आहे, अमेरिका चर्चा सुरूच आहे. पण समोर युद्ध आहे, हल्ला करतात, बॅक ऑफ द माइंड पडद्यामागं मात्र चर्चा सुरू आहे. तर मार्केटला होप्स आहेत की येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चित US आणि इराण चर्चेला तयार होतील आणि ठोस काहीतरी सीजफायर यातून मार्ग निघेल. त्यामुळे मार्केट थोडंसं रिकवर होण्याचा प्रयत्न करते. आज वीकली एक्सपायरी होती, त्यामुळे जसं निफ्टी 23,000च्या वरती आला, गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर खाली आपण जसं म्हटलं की 22,900च्या खाली 22,800च्या आसपास सपोर्ट आहे. एक्झॅक्टली ऑलमोस्ट 22,800पासून रिकवर झाली. जसं 23,000च्या वर आलं क्लोजिंग सेशनला तसे मार्केटला एक शॉर्ट करून रॅली ट्रिगर झाली. एंटायर दिवसभर निफ्टी जो आहे तो 22,900-950 या रेंजला ट्रेड करत होता. 22,800वर रिकवर झाल्यानंतरनं, पण त्यानंतरनं जसं क्लोजिंग सेशनला 23,000 क्रॉस केला, एक चांगली शॉर्ट कवरिंग रॅली आली आणि 23,150पर्यंत ऑलमोस्ट निफ्टी हाय करून 23,125च्या आसपास जवळपास 150 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये. बँक निफ्टीसुद्धा 600-700 पॉईंट मायनस होती, एंटायर रिकवर झाले आणि 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. उद्या RBIची पॉलिसी आहे, त्यामुळे आज बँक निफ्टीवर दबाव बघायला मिळाला पॉलिसीमुळे की व्याजदर अनचेंज होणार नाही. पण बँकांच्याकडे जे काही क्रायसिस आहे, थोडंसं मनी शॉर्टफॉल आहे आणि युद्धाची परिस्थिती आहे, या बऱ्याच गोष्टी आहेत, थोडंसं ट्रेस आहे बँकांच्या ॲसेट्सवर. त्यामुळे मार्केट जे आहे ती उद्याच्या पॉलिसीकडे बघते की RBI काही चेंजेस करणार, कारण रुपयाच्या घसरणीमुळं RBIनं जे फॉरेन एक्सचेंज ट्रेड्स आहेत त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत. बँकांच्या थ्रू जे फॉरेन एक्सचेंजचे ट्रेड होतात त्याच्यावर रिस्ट्रिक्शन लावलेलं, त्यामुळे सुद्धा बँकिंग सेक्टरवर फटका बसला आहे त्याचं. त्यामुळे मार्केटचं उद्या लक्ष RBIच्या स्टेटमेंटकडे आहे. व्याजदर तर अनचेंज राहतील, कारण इन्फ्लेशन थोडंसं वाढलं आहे आणि थोडं वाढलं तर पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर इन्फ्लेशन वाढू शकतं. त्यामुळे थोडं सध्या मार्केट जे आहे ते क्लोज वॉच करत आहे इन्फ्लेशनच्या आकड्याला. त्यामुळे उद्या RBIची पॉलिसीचे स्टेटमेंट आहे ते महत्त्वपूर्ण आहे. RBIनं जर बँकांना काही सवलती दिल्या, बँकांच्या जे काही नियमांमध्ये बदल केले त्यामध्ये, तर मला वाटतं कदाचित मार्केट बँक निफ्टी जर पॉझिटिव्ह गेले तर निफ्टी आणखी वरती जाऊ शकते. त्यासोबत आज रात्रीसुद्धा इराणवरची काही हल्ला करण्याचा थ्रेट आहे मंगळवारी रात्रीचा, तो सुद्धा निघून जाईल जर काही चर्चेला तयार झालं किंवा एक्सटेन्शन आणखी आलं आणि स्टेट ऑफ हॉर्मझ ओपन करण्याबाबतीत जर काही ठोस पावलं आले तर मला वाटतं निश्चित मार्केट उद्या चेअरअप करू शकते. ओव्हरऑल मार्केट रिकवर होण्याच्या मूडमध्ये आहे युद्धातून माइंडसेट चेंज करून. पण थोडंसं FIच्या विक्रीमुळे पण खाली येते. काल FIने जवळपास 7,800 करोडची विक्री केली, आजही जवळपास 8,000 करोडच्या आसपासची विक्री आहे. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते FIच्या विक्रीतून सावरण्याचा प्रयत्न करते युद्धाच्या
या धक्क्यामधून सावरण्याचा प्रयत्न करते, पण म्हणावं तसं बाईंग अजून आलेलं नाही आहे. जर निफ्टी 23,000च्या वर मात्र मेंटेन राहील तर निश्चित निफ्टी 23,500 ते 24,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. फक्त सीजफायर ॲग्रीमेंट एकदा होणं गरजेचं आहे आणि उद्याच्या RBI पॉलिसीचं सुद्धा आउटकम उद्यासाठी महत्त्वाचं आहे. मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर आफ्टर RBI पॉलिसीज ट्रेड करावं. 23,000 सपोर्ट आहे. ज्या पद्धतीनं 23,000 गेले 2-3 दिवस 23,000च्या आसपास रेजिस्टन्स घेत होतं. आज चांगला 23,000च्या वर क्लोज दिला, त्यामुळे 23,000 उद्यासाठी पहिला सपोर्ट आहे. 23,000च्या वर 23,300 ते 23,500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 23,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 52,700च्या वर पहिला 53,000 टप्पा आहे. 53,000च्या वर गेला तर सीधा 54,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. आणि उद्या RBI पॉलिसी आहे, त्यामध्ये बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. लोअर लेवलला 52,500 पहिला सपोर्ट आहे, त्याच्याखाली 52,000 या रेंजमध्ये बँक निफ्टीसुद्धा उद्या ट्रेड होऊ शकते. यानुसार तुम्ही लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1924 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,060 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये IT सेक्टर आज लीड केलं. जवळपास सगळे IT स्टॉक्स 3 ते 2-2.5% पॉझिटिव्ह राहिले. IT सेक्टरसुद्धा 2.5% पॉझिटिव्ह राहिलं. त्याच्या पाठोपाठ FMCG, ऑटो, मेटल, एनर्जी, रियालिटी या सेक्टरवर चांगलं पॉझिटिव्ह बाईंग बघायला मिळालं. ग्लोबल मार्केटचा आढावा गेलं तर युरोपियन मार्केट्स 0.5% आसपास पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स जवळपास 300 पॉईंट मायनस आहे. कारण तसं म्हणलं की युद्धाचा थ्रेट आज ट्रम्प यांच्या स्पीचकडे लक्ष आहे जगाच्या मार्केटचं. त्यामुळे जर ट्रम्प यांनी काही पॉझिटिव्ह वक्तव्य केले तर मला ते निश्चित मार्केट चेअरअप करून वरती जाईल. अदरवाईज जर काय हल्ला केला मोठा तर मार्केट परत पुन्हा खाली येऊ शकतील. अजूनही मार्केट जे आहे ते युद्धाच्या धक्क्यातून फारसं सावरलेलं नाही. आपलं मार्केट सावरण्याचा प्रयत्न होतो आहे, पण युद्ध अजून कंटिन्यू आहे, तोपर्यंत थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.